नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 24 सप्टेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत पुणे करार, सत्यशोधक समाज यांच्याविषयी थोडक्यात माहिती. तसेच BCCIचे नवीन अध्यक्ष कोण झालेले आहेत. गजानन भास्कर मेहेंदळे यांचे नुकतेच दुःखद निधन झालेले आहे आणि त्यांच्याविषयी पण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. आणि अदम्य ही नवीन युद्धनौका कोणी बनवलेली आहे याविषयी देखील आपण माहिती पाहणार आहोत. तरी ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. आपल्या व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी कालचा एक प्रश्न पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. 2021चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तेच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वहिदा रहमान. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराविषयी सविस्तर अशी माहिती पाहिलेली आहे. नुकताच 2025 साली म्हणजेच यावर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि तो मल्याळम इंडस्ट्रीमधील खूप सुप्रसिद्ध असे अभिनेते मोहनलाल यांना जाहीर झालेला आहे. आपल्याला आगामी परीक्षांमध्ये अशा पुरस्काराविषयी प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे आपण ऑलरेडी ही माहिती पाहिलेली आहे. तुम्ही कालचा व्हिडिओ पुन्हा एकदा रिवाइंड करून ही माहिती जाणून घेऊ शकता. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. 24 सप्टेंबर 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना. विद्यार्थी मित्रांनो, सत्यशोधक समाजाची स्थापना ही महात्मा फुले यांनी पुण्यामध्ये केलेली होती आणि ही स्थापना 24 सप्टेंबर 1873 या दिवशी करण्यात आलेली होती. 24 सप्टेंबर 1932 गांधीजी आणि डॉक्टर आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झालेला होता. ही देखील ऐतिहासिक अशी घटना होती, त्यामुळे हा आजचा दिनविशेष अतिशय महत्त्वाचे आहेत. 24 सप्टेंबर 1861 भारतीय क्रांतिकारक मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचा आजच्या दिवशी जन्म झालेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता या अतिशय महत्त्वपूर्ण दिनविशेषनंतर आपण प्रश्नोत्तराच्या स्वरूपात आजच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. तर सुरू करूयात. प्रश्न क्रमांक 1, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 1973, पर्याय क्रमांक 2 1888, पर्याय क्रमांक 3 1873 आणि पर्याय क्रमांक 4 1875. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1873. आता थोडक्यात सत्यशोधक समाज याविषयी माहिती पाहूया. सत्यशोधक समाजाचे संस्थापक आहेत महात्मा ज्योतिबा फुले. आजच्या दिवशीच म्हणजे 24 सप्टेंबर 1873 या दिवशी सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली. याचे मुख्य उद्दिष्ट होते जातीभेद, अस्पृश्यता व अंधश्रद्धा निर्मूलन, तसेच स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देणे, शेतकरी व दलितांच्या हक्कांसाठी संघर्ष करणे आणि देवाधर्माच्या आडून होणारा शोषण विरोध करणे हे सत्यशोधक समाजाचे प्रमुख कार्य होते. तसेच त्यांचे वैशिष्ट्य काय, तर देवदेवता व कर्मकांडापेक्षा सत्य व मानवधर्म यांना प्राधान्य त्यांनी दिलेले होते. विवाह समारंभ साधेपणाने मंत्र न वापरता पार पाडणे, लोकशाही विचारांचा प्रसार करणे आणि स्त्रियांना समान दर्जा देणे हे या सत्यशोधक समाजाचे वैशिष्ट्य होते. याचे महत्त्व काय, तर सामाजिक क्रांतीचा यांनी पाया रचला होता. पुढील समाजसुधारक व दलित चळवळींसाठी सत्यशोधक समाज ही संघटना एक प्रेरणा ठरलेली होती. समाजामध्ये समानता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा प्रसार देखील या समाजामार्फत करण्यात आलेला होता. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या अनुषंगाने या समाजावर आपल्याला खूप वेळा प्रश्न विचारून झालेले आहेत, तर आपल्याला याबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2, पुणे करारातील प्रमुख 2 व्यक्तिमत्वे कोणती? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 गांधीजी व डॉक्टर आंबेडकर, पर्याय क्रमांक 2 गांधीजी व नेहरू, पर्याय क्रमांक 3 आंबेडकर व फुले आणि पर्याय क्रमांक 4 टिळक आणि गांधीजी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गांधीजी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता थोडक्यात पुणे कराराविषयी आपण माहिती पाहणार आहोत. पुणे करार हा 24 सप्टेंबर 1932 या दिवशी संमत झाला. हा करार येरवडा कारागृह पुणे या ठिकाणी करण्यात आलेला होता. पुणे करार याची पार्श्वभूमी थोडक्यात पाहूया. राऊंड टेबल परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ब्रिटिशांनी अलग मतदारसंघ म्हणजेच सेपरेट इलेक्टोरेट दिलेला होता. महात्मा गांधी यांनी याला विरोध करून येरवडा जेलमध्ये उपोषण सुरू केले होते. या करारातील ठराव काय होते, तर अनुसूचित जातींना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी आरक्षित जागा देण्यात येतील असा ठराव या करारामध्ये करण्यात आला. केंद्रीय व प्रांतीय विधिमंडळामध्ये अनुसूचित जातींसाठी राखीव जागा देखील आरक्षित करण्याची घोषणा यामध्ये करण्यात आली.
तसेच शिक्षण व नोकरीमध्ये विशेष सुविधा देखील देण्याचा करार यामध्ये झाला. पुणे कराराचा परिणाम काय झाला? तर अनुसूचित जातींचे राजकीय प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यात आले. भारतीय समाजातील दलितांना राजकीय मुख्य प्रवाहात स्थान मिळाले आणि गांधीजीचे उपोषण सोडवले गेले. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुन्हा एकदा परीक्षेच्या अनुषंगाने इतिहासामध्ये पुणे करारावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला याबद्दलची माहिती असणं आता गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3. ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन कधी झाले? यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 15 सप्टेंबर 2025, पर्याय क्रमांक 2 17 सप्टेंबर 2025, पर्याय क्रमांक 3 19 सप्टेंबर 2025 आणि पर्याय क्रमांक 4 20 सप्टेंबर 2025. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 17 सप्टेंबर 2025. थोडक्यात गजानन भास्कर मेहेंदळे यांच्याविषयी माहिती पाहूया. ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचं नुकतंच 17 सप्टेंबर 2025 रोजी पुण्यामध्ये निधन झालं. त्यांचा जन्म 19 डिसेंबर 1947 साली झाला. वयाच्या 24व्या वर्षी त्यांनी पत्रकार म्हणून बांगलादेश येथे जाऊन युद्धजन्य परिस्थितीचा अभ्यास केलेला होता. 1971 मध्ये बांगलादेश आणि पाकिस्तान दोन्ही सीमावर युद्ध पत्रकार म्हणून ते हजर होते. त्यांनी फारसी, उर्दू, जर्मन, फ्रेंच, पोर्तुगीज, मोडी लिपी आणि इंग्रजी या भाषांचे ज्ञान त्यांना होते. त्यांनी लिहिलेली काही पुस्तके आपण पाहूया. शिवचरित्र हे मराठीमध्ये पुस्तक लिहिले होते. शिवाजी लाईफ अँड टाइम्स हे इंग्रजीमध्ये लिहिलेले त्यांचं पुस्तक आहे. इफ शिवाजी हॅड नॉट बीन बॉर्न हे एक त्यांचं पुस्तक होतं. टिपू ॲज ही रिअली वॉज हे एक त्यांचे पुस्तक होते. तसेच मराठ्यांचे आरमार जे मराठा नौदलावर आधारित असे त्यांचे पुस्तक होते आणि बांगलादेश युद्धावरील देखील त्यांनी पुस्तक काढलेले होते. तर अतिशय महत्त्वपूर्ण असे ऐतिहासिक इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचं आता नुकतंच निधन झालेले. परीक्षेमध्ये आपल्याला यांच्याविषयी प्रश्न उद्भवू शकतो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4. अदम्य ही युद्धनौका कोणी तयार केली? यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 माझगाव डॉक, पर्याय क्रमांक 2 गोवा शिपयार्ड लिमिटेड, पर्याय क्रमांक 3 हिंदुस्थान शिपयार्ड आणि पर्याय क्रमांक 4 कोचिन शिपयार्ड. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोवा शिपयार्ड लिमिटेड. थोडक्यात अदम्य ही नवीन युद्ध नौका आहे. याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. पेट्रोल शिप अदम्य ही नवीन युद्धनौका ओडिशातील पारादीप बंदरावर अधिकृतपणे सेवेमध्ये दाखल झाली. भारतीय तटरक्षक दलाची ही युद्धनौका असून दिनांक 19 सप्टेंबर 2025 ही सेवेमध्ये दाखल झाली. हिचा वेग हा 28 नॉट्स आहे. 3000 किलोवॅटची 2 डिझेल इंजिने यामध्ये आहेत. फास्ट पेट्रोल व्हेसल या मालिकेतील हे पहिले जहाज आहे. एकूण 8 जहाजे तयार केली जाणार आहेत आणि हे जे युद्धनौका आहे ही गोवा शिपयार्ड लिमिटेडने स्वदेशी तंत्रज्ञानाने तयार केलेली आहे. म्हणजेच यामध्ये 60% स्वदेशी तंत्रज्ञान वापरले गेलेले आहे. याचे उद्घाटन सत्यजित मोहंती जे संरक्षण मंत्रालयाचे संयुक्त सचिव आहेत यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं. हे तटरक्षक दलाचे पहिले जहाज आहे ज्यावर स्वदेशीपणे विकसित केलेले नियंत्रित पिच प्रोपेलर आणि गिअर बॉक्स बसवले गेलेले आहेत. त्यामुळे अदम्य ही नक्कीच एक विशेष युद्धनौका आहे आणि आपल्याला परीक्षेमध्ये या युद्धनौकेवर आधारित देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5. नुकतेच BCCIचे नवीन अध्यक्ष कोण झालेले आहेत? यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 रॉजर बिन्नी, पर्याय क्रमांक 2 राजीव शुक्ला, पर्याय क्रमांक 3 सौरव गांगुली आणि पर्याय क्रमांक 4 मिथुन मनहास. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मिथुन मनहास. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवसाची ही अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे. BCCIचे नवीन अध्यक्ष हे आता मिथुन मनहास हे झालेले आहेत. अध्यक्षपदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने यांची निवड निश्चित झालेली होती. ऑगस्टमध्ये रॉजर बिन्नी यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. या दरम्यान BCCIचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी अंतरिम अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळलेली होती. मनहास यांनी 1997 ते 2017 दरम्यान 157 प्रथम श्रेणी सामने खेळले गेलेले होते. यात त्यांनी 9714 धावा केलेल्या होत्या. त्यांनी 130 लिस्ट ए सामने म्हणजेच 4126 धावा आणि 91 T20 सामने म्हणजेच 1170 धावा देखील खेळलेले आहेत. आता BCCIच्या एकदा रचनेबद्दल आपण माहिती पाहूया. नुकत्याच रविवारी झालेल्या परीक्षेमध्ये BCCIच्या रचनेबद्दल प्रश्न विचारण्यात आलेला होता. यामध्ये
सचिव BCCIचे सचिव कोण अशा पद्धतीचा प्रश्न होता. त्यामुळे आता नवीन जी समिती झालेली आहे याची एकदा रचना पाहून घेऊया. BCCIचे अध्यक्ष आहेत मिथुन मनहास. BCCIचे उपाध्यक्ष आहेत राजीव शुक्ला. BCCIचे सचिव आहेत देवजीत सैकिया आणि BCCIचे खजिनदार आहेत रघुराम भट. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या अतिशय अशा महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित आज आपण एक प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न आहेत, नुकतेच BCCIचे उपाध्यक्ष कोण झालेले आहेत? ते यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 रॉजर बिन्नी, पर्याय क्रमांक 2 राजीव शुक्ला, पर्याय क्रमांक 3 सौरव गांगुली आणि पर्याय क्रमांक 4 मिथुन मनहास. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी याचं उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी याचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्यांच्या कमेंटला नक्कीच लाईक देण्यात येईल, जेणेकरून इतरही विद्यार्थ्यांना त्याचं योग्य उत्तर समजेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमच्या MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.